नमस्कार। काल पंचायत समिती गणाचं आणि जिल्हा परिषद गटांचं आरक्षण जाहीर झालं आणि शहरी भागातल्या अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं। पण मुळात 1962 साली लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी त्रिस्तरीय संरचना महाराष्ट्रामध्ये लागू केली आणि त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातल्या लोकांकरता आणि त्यासोबत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ही शहरी भागातल्या लोकांकरता आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही ग्रामीण भागातल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं याकरता असणारी रचना आहे। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य निवडत असताना मुख्यत्वे तो आपल्या गावातला, आपल्या भागातला, ग्रामीण भागातला असला पाहिजे। त्यासोबत तो सुशिक्षित असावा, तो शेतीशी निगडीत असावा, तो चरित्र संपन्न असावा, त्याला शेतीच्या प्रश्नांची जाण असावी, असे सगळे निकष लावत असताना मुख्यत्वे तो आपल्या गावातला असला पाहिजे ही भूमिका आपण घ्यायला हवी। तर खऱ्या अर्थानं या व्यवस्थेचा ग्रामीण भागातल्या पायाभूत व्यवस्थेला फायदा होईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही ग्रामीण भागातल्या लोकांकरता आहे, त्यावर आयात उमेदवार लादून शहरी भागानं अतिक्रमण करू नये ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।